जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे, स्वावलंबन शिक्षण हे आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर पहा, याचं उत्तर आहे रयत शिक्षण संस्था। रयत शिक्षण संस्थेचे हे घोषवाक्य आहे, स्वावलंबन शिक्षण हे आमचे ब्रीद। पहा, रयत शिक्षण संस्थेबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 सातारा येथे स्थापना केली आणि रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे वटवृक्ष। वटवृक्षाचे झाड हे रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या समाज सुधारकाने वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावर टीकेला चोख प्रत्युत्तर दिले? तर पहा, विष्णुबुवा ब्रह्मचारी। विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावर टीकेला चोख प्रत्युत्तर दिले। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो? तर पहा, आंतरराष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 12 ऑगस्ट। 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो। आणि राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो? तर पहा, राष्ट्रीय युवक दिन हे 12 जानेवारीला 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो। स्वामी विवेकानंदची जयंती निमित्त हा दिवस 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो। आणि आंतरराष्ट्रीय युवक दिन म्हटल्यावर 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन आणि राष्ट्रीय म्हटल्यावर 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक दिन। आता पहा, 12 मार्चला जागतिक किडनी दिन असतो। 12 मार्चला जागतिक किडनी दिन असतो आणि 12 जूनला जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिन असतो आणि 12 मेला जागतिक परिचारिका दिन 12 मेला जागतिक परिचारिका दिन असतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावर लेख कोणत्या वृत्तात प्रकाशित झाले? तर पहा, स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे? तर पहा, केसरी या वृत्तपत्रात हे अग्रलेख छापले होते। तर पहा, थोडक्यात माहिती घेऊया। तो 16 मार्च 1887 16 मार्च 1887 रोजी केसरी या वृत्तपत्रात लोकमान्य टिळक यांनी स्त्री शिक्षणाची दिशा स्त्री शिक्षणावर अग्रलेख प्रकाशित केला होता। तर कधी? 16 मार्च 1887 मध्ये केसरी या वृत्तपत्रामध्ये लोकमान्य टिळक यांनी स्त्री शिक्षणाची दिशा स्त्री शिक्षणावर अग्रलेख प्रकाशित केला होता। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, इंडियन ओपिनियन या इंग्रजी वृत्तपत्राचा कारभार कोण पाहत असे? तर पहा, नेटिव्ह ओपिनियन या इंग्रजी वृत्तपत्राचा कारभार कोण पाहत असे? तर याचं उत्तर आहे वीना मांडलिक पाहत असे। तर पहा, थोडक्यात माहिती घेऊया। तर थोडक्यात माहिती असे आहे की वीना म्हणजे विश्वनाथ नारायण मांडलिक यांनी 1864 मध्ये नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र काढले होते। तर कधी? 1864 मध्ये नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र विश्वनाथ नारायण मांडलिक यांनी काढले होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी वृत्तपत्र म्हणजे देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते आहे? तर पहा, गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई समाचार। मुंबई समाचार हे गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र होते। आता पहा, दर्पण, प्रभाकर आणि सुधाकरबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। तर पहा, मुंबई समाचार वृत्तपत्र 1822 मध्ये फर्रुखजी मर्झबान यांनी स्थापन केली होती। तर कधी? 1822 मध्ये मुंबई समाचार। आता पहा, दर्पण कोणाचं वृत्तपत्र आहे? तर बाळाशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र काढले होते। आणि प्रभाकर वृत्तपत्र हे भाऊ महाजनचे आहे। आणि सुधारक हे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र काढले होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर पहा, केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र पहा, 2 समाज सुधारकाचे नाव आहे, टिळक आगरकर, टिळक चिपळूणकर आणि आगरकर। तर पहा, केसरी आणि मराठा
हे वृत्तपत्र कोणी काढले होते? तर टिळक आणि आगरकर. टिळक आणि आगरकर यांनी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र काढले होते. तर थोडक्यात माहिती घेऊया. पहा, केसरी व मराठा वृत्तपत्र 4 जानेवारी 1881 4 जानेवारी 1881 रोजी सुरू करण्यात आले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर पहा, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? त्याचं उत्तर आहे 6 जानेवारी 1822. पहा, 6 जानेवारी 1822 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या वर्षी केली? तर पहा, याचं उत्तर पहा, गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर याचं उत्तर आहे तिसरा, 1885. 1885 रोजी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना गोपाळ गणेश आगरकर यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर पहा, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर 1927 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1923मध्ये महिला आश्रमची स्थापना कोणी केली? तर पहा, 1923मध्ये महिला आश्रमची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे पहिला, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1923मध्ये महिला आश्रमची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षण व वन्यजीवाचे संरक्षण कोणत्या कलमात दिले आहे? तर पहा, पर्यावरण संरक्षण व वन्यजीव संरक्षण कोणत्या कलमात दिले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, कलम 48 कलम 48 मध्ये पर्यावरण संरक्षण व वन्यजीवाचे संरक्षण या कलमात म्हणजे कलम 48 मध्ये दिले आहे. तर बाकी कलम पाहूया आपण. तर बाकीचे कलम आहे पहा, कलम 48 ते कलम 48 होतं, हे फक्त कलम 48 आहे. तर पहा, कलम 48मध्ये काय सांगितलं आहे? शेती आणि पशुसंवर्धन याची व्यवस्था करणे. कलम 48मध्ये शेती आणि पशुसंवर्धन याची व्यवस्था करणे. कलम 49मध्ये राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारके व वास्तू याचे संरक्षण करणे. कलम 49मध्ये राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक व वास्तू याचे संरक्षण करणे. आणि कलम 50मध्ये पहा, कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणे. कलम 50मध्ये कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पक्षांतर विरोधी तरतूद. पहा, पक्षांतर विरोधी तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टेमध्ये करण्यात आली आहे? तर पहा, कोणत्या परिशिष्टेमध्ये करण्यात आली पक्षांतर विरोधी तरतूद? तर पहा, परिशिष्ट 10. परिशिष्ट 10मध्ये पक्षांतर विरोधी तरतूद करण्यात आली. तर पहा, परिशिष्ट 11 आणि परिशिष्ट 12 आणि परिशिष्ट 9 थोडक्यात माहिती घेऊया. परिशिष्ट 11मध्ये पहा, परिशिष्ट 11मध्ये पंचायत राज संबंधित तरतूद केली आहे. तर पहा, परिशिष्ट 11मध्ये पंचायत राज संबंधित तरतूद केली आहे. आणि परिशिष्ट 12मध्ये नगरपालिका संबंधित तरतूद केली आहे. आणि परिशिष्ट 9मध्ये जमीन सुधारणा विषयक कायदे परिशिष्ट 9मध्ये दिली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्र. पहा, वार्षिक वित्तीय विवरणपत्र कोणत्या कलमात दिली आहे? तर पहा, वार्षिक वित्तीय विवरणपत्र कोणत्या कलमात दिली आहे? तर कलम 112. कलम 112मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र दिले आहे. तर पहा, बाकीचे कलम पाहूया, 110 आणि 312. तर पहा, 110 काय म्हणतो? 110मध्ये धन विधेयकाची व्याख्या दिली आहे. कलम 110मध्ये धन विधेयकाची व्याख्या दिली आहे. आणि कलम 312 हे अखिल भारतीय सेवाची तरतूद केली आहे 312मध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर पहा, भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर याचं उत्तर पंतप्रधानाच्या अंडरमध्ये म्हणजे अधिपत्याखाली भारताचे कॅबिनेट सचिवालय काम करते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संसदीय समिती नाही आहे म्हणत आहे? तर पहा, खालीलपैकी
कोणते संसदीय समिती नाही आहे? तर पहा याचं उत्तर आहे पहिला अनुदान समिती. अनुदान समिती हे संसदीय समिती नाही आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी म्हैसीची जात कोणती आहे? तर पहा खालीलपैकी म्हैसीची जात कोणती आहे? तर याचं आहे जाफराबादी ही म्हैशीची जात आहे. आता पहा मलबारी, लोही आणि हायलाईन हे कशाची जात आहे हे थोडक्यात पाहूया. तर पहा म्हैशीची जात आहे जाफराबादी हे म्हैशीची जात आहे. पुढचं आपण ऑप्शन पाहूया. तर पहा मलबारी ही शेळीची जात आहे. पहा मलबारी हे शेळीचं जात आहे. लोही ही मेंढ्याची जात आहे. पहा लोही हे मेंढ्याची जात आहे. आणि हायलाईन ही कोंबडीची जात आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतच्या सदस्याचा अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो? तर पहा ग्रामपंचायतच्या ज्या सदस्याचा अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो? तर पहा याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारीला आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्याचा जे अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती आहेत? तर पहा महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती आहे? तर पहा याचं उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे सरपंचाची उदासीनता, ग्रामपंचायत सदस्याची अनिश्चितता व लोकांची निरक्षरता. ही तर खूप इम्पॉर्टंट आहे. तर पहा वरील सर्व महत्त्वाची बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे सरपंचाची उदासीनता, ग्रामपंचायती सदस्यते अनिश्चितता व लोकांची निरक्षरता वरील सर्व आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पहा संबंध दिले आहे भारताला संसद असते तर नेपाळला काय असते? पहा आपण भारताच्या लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद बनतो तसं नेपाळला काय बनतात? तर पहा नेपाळमध्ये राष्ट्रीय पंचायत असतं. जसं भारताला संसद असते तसं नेपाळला राष्ट्रीय पंचायत असतो. तर इतरही पाहून घेऊया कोणत्या कोणत्या देशाचं आहे. तर पहा पुढचं मजलिस हे मालदीवचं आहे. मजलिस म्हणजे आपण जसं भारतामध्ये संसद म्हणतो तसं मालदीवमध्ये मजलिस असे नाव दिले आहे. आणि रशियामध्ये ड्यूमा म्हणतात. आणि जापानमध्ये डाएट. जापानचे जे संसदाला म्हणतात डाएट असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ग्रीनलँड हा बेट कोणत्या महासागरात आहे? तर पहा ग्रीनलँड हे बेट कोणत्या महासागरामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे आर्कटिक महासागरामध्ये ग्रीनलँड हे बेट आहे. इतरही सागरामध्ये असणारे बेट पाहूया आपण. तर पहा पॅसिफिक महासागरमध्ये न्यूगिनी हे बेट आहे. पॅसिफिक महासागरामध्ये न्यूगिनी हे बेट आहे. आणि हिंदी महासागरामध्ये मादागास्कर हे बेट आहे. हिंदी महासागरामध्ये मादागास्कर हे बेट आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे आफ्रिकेतील कलहारी वाळवंटात कोणती जमाती आढळतात? तर पहा आफ्रिकेतील कलहारी वाळवंटात कोणती जमाती आढळतात? तर पहा याचं उत्तर आहे बुशमेन जमाती. आफ्रिकेतील कलहारी वाळवंटात कोणती जमाती आढळतात? तर बुशमेन जमाती ही आढळतात. इतरही जमाती पाहून घ्या ऑप्शनमधले. तर पहा बदाऊन जमाती कुठे आढळतात? तर बदाऊन जमाती हे सहारा वाळवंट. बदाऊन जमाती कुठे आढळतात? तर सहारा वाळवंट. ॲब्रिजिन जमाती कुठे आढळतात? तर पहा ऑस्ट्रेलिया वाळवंटामध्ये. ॲब्रिजिन जमाती कुठे आढळतात? तर ऑस्ट्रेलिया वाळवंटामध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे तत्सुनामी हा शब्द कोणत्या भाषेचा आहे? तर पहा तत्सुनामी हे कोणत्या भाषेचा आहे? तर जापानी. तत्सुनामी हा शब्द जापानी या भाषेचा आहे. पुढचा प्रश्न पहा. संबंध दिले आहे जसे मणिपूरचे राज्याचा संबंध दिला आहे. मणिपूर या राज्याचे राजधानी कोणती आहे? तर इम्फाळ. तर तसे सिक्कीमची राजधानी कोणती आहे? तर पहा याचं उत्तर आहे मणिपूरची इम्फाळ आहे. तर सिक्कीमची हे गंगटोक आहे. तर इतरही राज्याचे पाहून घेऊया ऑप्शनमधले. तर पहा मेघालयची राजधानी शिलाँग, मिझोरामची राजधानी ऐज्वाल, तसे नागालँडची राजधानी कोहिमा आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे
भारताची पहिली महिला परराष्ट्र सचिव कोण होती? तर पहा, भारताची पहिली महिला परराष्ट्र सचिव कोण होती? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला चोकीला अय्यर. भारताची पहिली महिला परराष्ट्र सचिव हे चोकीला अय्यर होती. चोकीला अय्यरबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर पहा, चोकीला अय्यर यांचा जन्म दार्जिलिंग या ठिकाणी झाला होता आणि 1964 बॅचची IFS अधिकारी होती. ती 1964 बॅचची IFS अधिकारी होती आणि 2001 ते 2002 पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून काम केले आहे. तर पहा, चोकीला अय्यरबद्दल ती दार्जिलिंग म्हणजे त्याचं जन्म ठिकाण दार्जिलिंग इथली आहे आणि 1964 बॅचची ती IPS अधिकारी होती आणि 2001 ते 2002 पर्यंत ते परराष्ट्र सचिव म्हणून भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून त्यांनी काम केले. इतरही ऑप्शन पाहून घेऊया आपण. पहा, सुचिता कृपलानी. पहा, सुचिता कृपलानी ही भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होती. सुचिता कृपलानी ही भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होती आणि निर्मला सीतारामन हे भारतातील पहिली महिला संरक्षण मंत्री होती. निर्मला सीतारामन हे भारतातील पहिली महिला संरक्षण मंत्री होती आणि करनाम मल्लेश्वरी ही भारताची पहिली ऑलिम्पिक पदक विजेती होती. करनाम मल्लेश्वरी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली पेमेंट बँक कोणती आहे? तर पहा, भारताची पहिली पेमेंट बँक कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पहिला एअरटेल. भारताची पहिली पेमेंट बँक हे एअरटेल पेमेंट बँक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली सागरी विमान सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर पहा, भारतातील पहिली सागरी विमान सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? त्याचं उत्तर आहे गुजरात. भारतातील पहिली सागरी विमान सेवा गुजरात या राज्यात सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले ऑक्सिजन पार्लर खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकावर सुरू झाले आहे? तर पहा, देशाची पहिले ऑक्सिजन पार्लर खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकावर सुरू झाली आहे? तर नाशिक रोड रेल्वे या स्थानकावर देशातील पहिले ऑक्सिजन पार्लर सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेची सुरुवात कोणत्या राज्यापासून केली आहे? तर पहा, राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेची सुरुवात कोणत्या राज्यापासून केली आहे? तर पहा, याचं उत्तर आहे तामिळनाडू या राज्यापासून केली आहे. भारत जोडोबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर पहा, भारत जोडो 7 सप्टेंबर 2022 कन्याकुमारी तामिळनाडू इथून राहुल गांधी यांनी भारत जोडो इथं जवळ झालं आहे भारत जोडो यात्रेची सुरुवात केली आहे. तर कधी? 7 सप्टेंबर 2022 रोजी. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. कधीपासून हा प्रश्न येऊ शकते? तर 7 सप्टेंबर कधीपासून सुरुवात झाली? तर 7 सप्टेंबर 2022 ला कन्याकुमारी तामिळनाडू इथून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, पक्षी सप्ताह साजरा करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर पहा, पक्षी सप्ताह साजरा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र. पक्षी सप्ताह साजरा करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे. थोडक्यात माहिती घेऊया आपण. तर पहा, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 12 ते 15 नोव्हेंबर आठवड्यात पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. म्हणजे 12 ते 15 नोव्हेंबर आठवड्यात. 5 नोव्हेंबरला पहा कोणाचा जन्मदिन निमित्त साजरा केला जातो. तर 5 नोव्हेंबरला वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली आणि 12 नोव्हेंबरला पक्षीशास्त्र डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त पक्षी दिन साजरा करण्यात येणार आहे. 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत. 5 नोव्हेंबरला मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन असते आणि 12 नोव्हेंबरला डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त साजरा करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 30 प्रश्न होते. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.